तर पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जिल्हा सर्वात लहान आहे. पर्याय आहेत अकोला, हिंगोली, मुंबई शहर, वाशिम. तर प्रश्न आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जिल्हा सर्वात लहान आहे. 4 पर्याय आहेत अकोला, हिंगोली, मुंबई शहर, वाशिम. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 मुंबई शहर. हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 आपल्याजवळ आहे. महाराष्ट्र राज्य भारताच्या भागात आहे. पर्याय आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य भारताच्या भागात आहे. पूर्व भागात, पश्चिम भागात, उत्तर भागात, दक्षिण भागात. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 पश्चिम. हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 आहे की महाराष्ट्राची प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. पर्याय आहेत 4, 5, 6, 7. प्रश्न आहे की महाराष्ट्राची प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. पर्याय आहेत 4, 5, 6, 7. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 3, 6. महाराष्ट्राची 6 प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे, ही आपल्याला आठवण ठेवायची आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 आहे की ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. 4 पर्याय आहेत नागपूर, अहमदनगर, पुणे, मुंबई. तर प्रश्न आहे की ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर, अहमदनगर, पुणे, मुंबई. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 नागपूर. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे, ही आपल्याला आठवण ठेवायची आहे. पाहूया पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 आहे की महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे. 4 पर्याय आहेत हिंदी महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, प्रशांत महासागर. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे. 4 पर्याय आहेत हिंदी महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, प्रशांत महासागर. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 अरबी समुद्र. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे, तर आपल्याला आठवण ठेवायचं आहे की महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर. तुम्ही MPSC, पोलीस भरती, तलाठी किंवा इतर सरळ सेवा परीक्षेची तयारी करत आहात का, आणि भूगोलमधील फॅक्ट्स लक्षात ठेवताना तुमची गलत होते का? तर काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोल या विषयातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेत वारंवार रिपीट होतात. तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आता सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मग सुरू करूया. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 आहे की महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली. 4 पर्याय आहेत. पर्याय 1 नोव्हेंबर 1953, दुसरा पर्याय 1 नोव्हेंबर 1956, तिसरा पर्याय आहे 1 मई 1960 आणि चौथा पर्याय आहे 1 मई 1962. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होणार ऑप्शन नंबर 3 1 मई 1960. तर हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे की महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली, ती 1 मई 1960 ला झाली. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राच्या राजधानीचे नाव काय आहे. 4 पर्याय आहेत नागपूर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होणार ऑप्शन नंबर 3 मुंबई. महाराष्ट्राच्या राजधानीचे नाव काय, मुंबई आहे, हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत. 34, 35, 36, 38. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होणार ऑप्शन नंबर 3 36. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत, हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत, तर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. पर्याय नंबर 3 अचूक उत्तर. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे. 4 पर्याय आहेत 30,713, 3,07,713, 3,77,013 या चौथा यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 9 चे अचूक उत्तर होणार ऑप्शन नंबर 2 3,07,713.
महाराष्ट्राचे क्षेत्रफल किती आहे? तर महाराष्ट्राचे क्षेत्रफल आहे 3,07,713. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहेत? पर्याय आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर प्रश्न क्रमांक 10 चे अचूक उत्तर होणार ऑप्शन नंबर ए, पर्याय नंबर 1 पूर्व. पाहूया पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे की गोवा राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? 4 पर्याय आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तो गोवा राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होणार ऑप्शन नंबर 4 दक्षिण. गोवा राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? तर ऑप्शन नंबर 4, पर्याय नंबर 4 दक्षिण. प्रश्न क्रमांक 12. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे? पर्याय आहेत जालना, नाशिक, नगर, जळगाव. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे? जालना, नाशिक, नगर, जळगाव. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जळगाव. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच क्षेत्र आहे. पर्याय आहेत कळसुबाई, अस्तंभा, महाबळेश्वर, सालहेर. तर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच क्षेत्र आहे. कळसुबाई, अस्तंभा, महाबळेश्वर, सालहेर. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1 कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच क्षेत्र आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 की ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे. पर्याय आहेत नर्मदा, गोदावरी, तापी, भीमा. तर ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे. नर्मदा, गोदावरी, तापी, भीमा. तर प्रश्न क्रमांक 14 चे अचूक उत्तर होणार पर्याय नंबर 2 गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र पठाराच्या सर्वसाधारण उतार दिशेला आहे. पर्याय आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. महाराष्ट्र पठाराच्या सर्वसाधारण उतार दिशेला आहे. 4 पर्याय आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर प्रश्न क्रमांक 5 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 पूर्व. महाराष्ट्र पठाराच्या सर्वसाधारण उतार पूर्व दिशेला आहे हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. तापी नदी वाहिनी आहे. 4 पर्याय आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तो तापी नदी वाहिनी आहे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर प्रश्न क्रमांक 16 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 पश्चिम. तर तापी नदी पश्चिम वाहिनी आहे हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र राज्याच्या पूर्व सीमेवरून वाहणारी नदी कोणती? पर्याय आहेत प्राणहिता, वैनगंगा, इंद्रावती, गोदावरी. प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पूर्व सीमेवरून वाहणारी नदी कोणती? 4 पर्याय आहेत प्राणहिता, वैनगंगा, इंद्रावती, गोदावरी. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 इंद्रावती. महाराष्ट्र राज्याच्या पूर्व सीमेवरून वाहणारी नदी कोणती? तर ह्या प्रश्न क्रमांक 17 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 इंद्रावती. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. पूर्व महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी या नद्या कोणती? पर्याय आहेत वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या वरील सर्व. पूर्व महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी या नद्या कोणत्या? पर्याय वर्धा, वैनगंगा, प्राणहिता वरील सर्व. तर ह्या प्रश्नाच्या प्रश्न क्रमांक 18 च्या अचूक उत्तर होणार पर्याय नंबर 4 वरील सर्व. वर्धा,
वेनगंगा, प्राणिता. पूर्व महाराष्ट्रातील दक्षिण वाहिन्या नद्या आहेत वर्धा, वेनगंगा, प्राणिता. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण कोणते? 4 पर्याय आहेत अस्तंभा, वैराट, चिखलदरा यापैकी नाही. तर प्रश्न आहे सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण कोणते? अस्तंभा, वैराट, चिखलदरा यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 19च्या अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 अस्तंभा. सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण कोणते? अस्तंभा हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. सह्याद्री पर्वतापासून निघालेली पठारावरील उत्तरेकडील डोंगररांग कोणती? 4 पर्याय आहेत शंभू महादेव, बालाघाट, हरिश्चंद्र, सातमाळा. तर प्रश्न आहे सह्याद्री पर्वतापासून निघालेली पठारावरील उत्तरेकडील डोंगररांग कोणती? शंभू महादेव, बालाघाट, हरिश्चंद्र, सातमाळा. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 सातमाळा. सह्याद्री पर्वतापासून निघालेली पठारावरील उत्तरेकडील डोंगररांग कोणती? तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 सातमाळा. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. सह्याद्री पर्वतात हे थंड हवेचे ठिकाण आहे. पर्याय आहेत पाल, चिखलदरा, तोरणमाळ, महाबळेश्वर. तर प्रश्न आहे की सह्याद्री पर्वतात हे थंड हवेचे ठिकाण आहे. पाल, चिखलदरा, तोरणमाळ, महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 22 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 महाबळेश्वर. सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. तर प्रश्न क्रमांक 22 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 महाबळेश्वर. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य या ठिकाणी होते. प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य या ठिकाणी होते. पर्याय आहेत चिखलदरा, तोरणमाळ, आंबोली, गडचिरोली. तर प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य या ठिकाणी होते. चिखलदरा, तोरणमाळ, आंबोली, गडचिरोला. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 आंबोली. महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य आंबोली या ठिकाणी होते हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून मोसमी वारे वाहतात. प्रश्न विचारला आहे की जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून मोसमी वारे वाहतात. पर्याय आहेत आग्नेय, नेतन्य, वायव्य, ईशान्य. तो जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून मोसमी वारे वाहतात. आग्नेय, नेतन्य, वायव्य, ईशान्य. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 24 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 नेतन्य हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नेतन्य मोसमी वारे वाहतात हे आपल्याला आठवण ठेवायचे. पाहूया पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. 2011 च्या गणनेनुसार जिल्ह्यात कमी लोकसंख्या आढळते. 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात कमी लोकसंख्या आढळते. पुणे, गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर. तर 2011 च्या गणनेनुसार जिल्ह्यात कमी लोकसंख्या आढळते. तर प्रश्न क्रमांक 26 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग.
2011च्या गणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी लोकसंख्या आढळते, हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. मराठी व या भाषा कोकणात बोलल्या जातात. मालवणी, अहिराणी, हिंदी, गोरमाटी. मराठी व या भाषा कोकणात बोलल्या जातात. पर्याय आहेत मालवणी, अहिराणी, हिंदी, गोरमाटी. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 मालवणी. मराठी व मालवणी या भाषा कोकणात बोलल्या जातात, हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. 2011च्या गणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा. पर्याय आहेत पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर. तर प्रश्न आहे 2011च्या गणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा. पुणे, ठाणे, मुंबई शहर, उपनगर. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 ठाणे. हे आपल्याला आठवण ठेवायचे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29 की कोकणातील घरे प्रकारची असतात. पर्याय आहेत धाब्याची, पत्र्याची, उतरल्या छपराची या यापैकी नाही. तर प्रश्न आहे की कोकणातील घरे प्रकारची असतात. धाब्याची, पत्र्याची, उतरत्या छपराची हे यापैकी नाही. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 उतरत्या छपराची. तर प्रश्न क्रमांक 29 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 उतरत्या छपराची. पाहूया पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. गोंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही, हे आपल्याला विचारले आहे. की गोंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही. पर्याय 4 चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर. तर प्रश्न असा आहे की गोंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही, हे आपल्याला विचारले आहे. 4 पर्याय आहेत चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30 चे अचूक उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 लातूर. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्राच्या भूगोलाचे काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न, जे तुमच्या आगामी परीक्षेसाठी गेम चेंजर ठरू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अभ्यास करणाऱ्या तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एका भन्नाट व्हिडिओसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि पुढे जात राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.